सो ज्याची रिस्क टेकिंग कपॅसिटी खूप जास्त आहे त्यांनी 100% ॲलोकेशन इक्विटी म्युच्युअल फंडला केलं तरी हरकत नाही. ॲट द सेम टाईम एखाद्या कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टरनी ती गुंतवणूक ही कॉन्झर्वेटिव्ह स्ट्रॅटेजीजमध्ये म्हणजे डेट फंडांमध्ये गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या रिस्क प्रोफाईलनुसार, रिटर्न एक्सपेक्टेशननुसार आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार ते असावं. फंड मॅनेजर जो अत्यंत प्रोफेशनल आणि हुशार व्यक्ती आहे, अत्यंत हायली म्हणजे उच्च शिक्षित आहे आणि त्याच्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत डिसिजन मेकिंगसाठी, हा त्या मार्केट ट्रेंड्स किंवा सायकल्सचा अभ्यास करून तुमचा पैसा गुंतवत असतो. सो तुम्ही एखाद्या प्रोफेशनलच्या हातात तो पैसा मॅनेज करायला देणं हे कधीही व्यवहार्य ठरू शकतं. त्यातून तुमचा वेळ वाचतो, योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो परतावा तुमच्या उद्दिष्टांनुसार मिळण्याची शक्यता वाढते. खात्री देता येत नाही. परंतु तुम्ही ह्या अनुषंगाने गुंतवणुकीकडे बघितलं तर तुमची गुंतवणूक नक्की तुम्हाला योग्य तो तुमचा जे गोल असेल ते अचीव करायला मदत करेल.